नमस्कार शेतकऱ्यांनो, शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात खरीप हंगाम 2024च्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आता जे की राज्य कृषी मंत्री मंडळाच्या माध्यमातून समोर आलं आहे आणि जाहीर देखील झालेले आहे। तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही जिल्ह्यांना मागील काही काळात आपण बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की विविध जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना तो पीक विमा तिथे वाटप होत आहे किंवा झाला देखील आहे आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्याची रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये वितरण देखील झाली होती। परंतु काही ना काही अद्यापही बरेच काही शेतकरी असे आहे की त्यांना अद्याप एकही रुपयाचा तिथे पीक विम्याचा लाभ भेटला नसेल आणि त्याच्यातून जर कधी तुम्ही मात्र ते एक असाल तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण आहे सर्व पीक विमा धारक शेतकरी बांधवांसाठी। जर कधी अद्यापही तुम्हाला एकही रुपयाचा पीक विमा तिथे खरीप हंगामातील भेटला नसेल तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा, कारण की तुमचा पण जिल्हा याच्यामध्ये आता आणि तुमच्या जिल्ह्यातील तालुका आणि महसूल मंडळ याच्यामध्ये असू शकतं शेतकऱ्यांनो। कारण की आपल्याकडे आता एकूण टोटल 17 जिल्ह्यांची जिल्हा न्याय आणि महसूल मंडळ न्याय कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहे त्यांच्यासाठी किती निधीचं वितरण आता होणार आहे आणि कधीपासून तो पीक विमा त्यांच्या अकाउंटमध्ये वितरण म्हणजे की वाटप होणार आहे या संदर्भात संपूर्ण काही माहिती डेडिकेटेडपणे संपूर्ण काही आपल्याकडे आता सध्याच्या स्थितीला आहे। तर म्हणू शकतो जर कधी तुम्हाला अद्यापही एकही रुपयाचा पीक विमा जर कधी भेटला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला मात्र नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण की व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। तर तुम्हाला सांगू शकतो की मागील काही काळामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला, परंतु अद्यापही बरेच काही शेतकरी असे आहे की त्यांना पीक विमा तिथे भेटला नव्हता। काही शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा तिथे भेटला तर काहींना अद्यापही भेटलाच नव्हता। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की आता जे की राज्य शासनाच्या माध्यमातून एक पीक विमा संदर्भात एक महत्त्वाचा असा निर्णय आता याच्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण जे की 17 जिल्ह्यांचा समावेश आता याच्यामध्ये आहे आणि राहिले बाकीचे जे जिल्हे शेतकरी म्हणून, कारण की राज्यात एकूण जवळपास 34 जिल्ह्यातील 34 जिल्ह्यांचा पीक विमा इथे मंजूर झालेला आहे। परंतु त्याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये आता एकूण तुम्हाला सांगू शकतो की 17 जिल्ह्यांचं नाव याच्यामध्ये आलेले आहे। तर ते कोणते 17 जिल्हे आणि ज्या जिल्ह्यांचं नाव अद्यापही आतापर्यंत या यादीत नाही तर ते कधी ती दुसरी यादी कधी लागणार आहे आणि त्या दुसऱ्या यादीत त्यांचं नाव कधी येणार आहे या संदर्भातच आपण संपूर्ण काही माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पुढील पण असलेच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर्वच क्षेत्रातील बघण्यासाठी। आणि आताच सांगू शकतो की गलत कमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा गलत कमेंट करणाऱ्या लोकांना की तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही, ज्यांना पीक विमा अद्यापही भेटला नव्हता, कारण की ज्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे ते तर या व्हिडिओला बघणार नाही, परंतु ज्यांना भेटला नाही ते नक्कीच याला बघेल। तर त्याच शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर त्या जे शेतकरी मुद्दामून किंवा जे लोक गलत कमेंट मुद्दामून करत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो नाही। तर त्यांनी मात्र व्हिडिओतून आताच निघून जा, चालल्या जा। तर तुम्हाला सांगू शकतो की जे गलत कमेंट करताय मात्र, कारण की तुम्हाला बार बार याच्यासाठी सांगू लागलोय, कारण की गलत कमेंट बरेच काही लोक मुद्दामून करतात। चला तर मित्रांनो संपूर्ण काही माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या। याच्यामध्ये जिल्ह्याने या सर्व काही माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, कारण की आता मागील काळात पीक विमा संदर्भात जेवढे पण घडामोडी झाल्या किंवा त्याच्यावरती निर्णय, कारण की तुम्हाला सांगू शकतो की विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पीक विम्यासाठी व्यक्तिगत शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा एकत्रित बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलन देखील करण्यात आले की पीक विमा मंजूर करा। यालाच काही ना काही अनुसरून आता एक खूप महत्त्वाची मेन भूमिका राज्य शासनाच्या तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात आली। त्याच्यामध्ये आता शेतकरी सर्व काही जिल्हाने अपडेट तुम्हाला मी ते सांगणार आहे। तर जिल्हाने अपडेट त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहे, त्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे, सर्व काही माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी म्हणून याच्यामध्ये नंबर 1 चा जिल्हा आहे तो म्हणजे आमचा खास करून जालना जिल्हा। तर जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी एकूण जे की 2 पिकासाठी हा पीक विमा इथे मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांना वाटप कधी होणार आहे, वाटप कधी होणार आहे तुम्हाला एकत्रित व्हिडिओच्या शेवटी ती तारीख सांगणार आहे किंवा ते किती तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण होणार हे देखील त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यामध्ये एकूण 42 महसूल मंडळांमध्ये 32,500 रुपये प्रति हेक्टरनुसार जे की सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी 42 महसूल मंडळांमध्ये तो पीक विमा आता मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्यांना वाटप होणार आहे। वाटप कधी होणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात जाणून घेऊया। त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुसरा जिल्हा आहे परभणी। तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळांमध्ये मला सांगू शकतो की 52 महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा याचं वाटप होणार आहे आणि तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना एकूण जवळपास 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हा पीक विमा आता जे की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे। तर शेतकऱ्यांना हा एकूण 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जे 2 पिकं तुम्हाला मी सांगितले त्यांच्यासाठी हा सरसकट आहे। त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना नांदेड। तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 93 महसूल मंडळांमध्ये हा पीक विमाचं वाटप आणि वितरण होणार आहे। मुख्यतः सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आणि इत्यादी काय पिकांचा त्यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांनो। खरीपाची ज्वारीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो। तर नांदेड जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे वाटप होणार आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्हा शेतकऱ्यांना पुढचा जो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्यात एकूण 30 महसूल मंडळांमध्ये
मंडळामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। जवळपास 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की 200 कोटी रुपयाचा 3,50,000हून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी रुपयाचा पीक विमा हा हिंगोली जिल्ह्यातील वाटप होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पुढचा जिल्हा सांगू शकतो की लातूर। तर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण जवळपास 60 महसूल मंडळांमध्ये या पीक विम्याचं इथं वाटप होणार आहे आणि कपाशी आणि तूर या मेन पिकांसाठी मित्रांनो कपाशी आणि सोयाबीन या मुख्यतः 2 पिकांसाठी जे की लातूर जिल्ह्यातील पीक विम्याचं इथे वाटप आता याच्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांनो। तर एकंदरीत विचार केला असता तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची अशी न्यूज आहे शेतकऱ्यांनो। त्याचा पुढचा जिल्हा शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की धाराशिव जिल्हा आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 46 महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये 150 कोटी रुपयाचा पीक विमा हा जे की कपाशी आणि सोयाबीन या पिकांसाठी मुख्यतः 2 पिकांसाठी इथे वाटप होणार आहे। त्या पुढचा जिल्हा शेतकऱ्यांनो छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की एकूण 78 महसूल मंडळामध्ये 250 कोटी रुपयाचा म्हणजे की 250 कोटी रुपयाचा पीक विमा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटप तिथे होणार आहे। त्याचा पुढचा जिल्हा शेतकऱ्यांनो बीड। तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की एकूण 87 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा याचं वाटप होणार आहे शेतकऱ्यांनो खरीप हंगाम 2024 मधलं। त्यावर शेतकऱ्यांनो पुढचा जिल्हा यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील कापूस सोयाबीन आणि इत्यादी काही पिकांसाठी जवळपास 110 महसूल मंडळामध्ये हा पीक विम्याचं इथं वाटप याच्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांनो। त्याजवळ पुढचा जिल्हा अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 91 महसूल मंडळामध्ये कापूस सोयाबीन आणि तूर इत्यादी काही पिकांसाठी हा पीक विमा इथे वाटप होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे अकोला। तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण जे की 52 महसूल मंडळामध्ये ह्या पीक विम्याचं इथे वाटप होणार आहे शेतकऱ्यांनो विविध पिकांसाठी शेतकऱ्यांनो। त्याचबरोबर तुम्हाला शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण जे की 44 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं इथे वाटप होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं इथे वाटप होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण जे की 90 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचे इथे वाटप होणार आहे। आणि त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकऱ्यांनो लास्ट जिल्हा या यादीतील शेतकऱ्यांनो एकूण जे की 17 जिल्ह्यांची ही लिस्ट आहे आणि याच्यामध्ये पुढचा जिल्हा शेतकऱ्यांनो नाशिक। तर नाशिक जिल्ह्यात देखील या पीक विम्याचे इथे वाटप होणार आहे। आणि त्याचबरोबर पुढचा एक शेवटचा जिल्हा शेतकऱ्यांनो नागपूर। शेतकऱ्यांनो सॉरी मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला शेवटचा जिल्हा नाशिक सांगितलं ना, शेवटचा जिल्हा नागपूर आहे शेतकऱ्यांनो। आणि नागपूर जिल्ह्यात देखील या पीक विम्याचं खरीप हंगाम 2024 मधील याचं वाटप इथे आता होणार आहे। तर शेतकऱ्यांना हे वाटप कधीपासून होणार आहे काय होणार आहे कारण की बऱ्याच काही तारखा मागेल की काळात देखील राज्य शासनाच्या माध्यमातून जे की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी मानवांसाठी दिल्या होत्या कारण की या तारखेपासून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सर्व पीक विमा जेव्हा पण रखडलेला सर्व काही पीक विमा तो वाटप होईल। परंतु अद्यापही बऱ्याच काही शेतकरी मानवांच्या अकाउंटमध्ये हा पीक विम्याचं वितरण इथे झालं नाही। बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मागेल की काळाचं ज्याचं वितरण जे की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। 9च्या 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता मागेल बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये आपण हे देखील सांगितलं होतं की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती पीक विमा कंपनी तिथे नियुक्त करण्यात आली आहे। एकूण देखील टोटल आपल्या महाराष्ट्र राज्यातील 9 पीक विमा कंपनी आणि जवळपास शेतकरी ज्या त्या जिल्ह्यासाठी जी तिथे पीक विमा कंपनी तिथे नियुक्त करण्यात आली आहे। तर तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांनो आता हा पीक विमा रखडलेला सर्व काही पीक विमा जेवढे पण मी तुम्हाला 17 जिल्हे सांगितले हे तर झाले आणि आता राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्याचं देखील अपडेट पुढील काही काळात जे की शेतकरी बांधव राज्य शासनाच्या त्याचबरोबर की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जे की जाहीर होण्याची खूप दाट संभावना आहे कारण की शेतकरी याच्यावरती पण राज्य शासनाचे त्याचबरोबर कृषी मंत्रालयाचे जे की सर्व काही कामकाज याच्यावरती चालू आहे। तर तुम्हाला आता याचं वाटप कधीपासून होणार आहे काय होणार आहे याच्या संदर्भात थोडक्यात मी माहिती सांगू शकतो। तुम्हाला सांगू शकतो की फेब्रुवारी महिना। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 तारखेपासून 10 फेब्रुवारीपासून ते पुढं कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा येऊ शकतो अशा बऱ्याच काही सूत्रांच्या माध्यमातून न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती पीक विमा संदर्भातील समोर आली आहे। तर शेतकरी याचे एक महत्त्वाचा अपडेट पीक विमा संदर्भातील होतं। व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल लाईक मात्र नक्कीच करा। पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।